जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरण्याची शक्यता, तर चीनचं इराणला समर्थन. शस्त्र टाका अन्यथा मृत्यू अटळ. अमेरिका इस्रायल पुढे इराण झुकणारच. युद्धजन्य स्थितीमध्ये ट्रम्प यांची इराणला धमकी. इराणी क्षेपणास्त्र अमेरिकेसाठी धोका, ट्रम्प यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी खोमेनींच्या हत्येबद्दल शोक व्यक्त का करत नाहीत? मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत आहेत का? खासदार संजय राऊत यांचा सवाल. इराणनं संकट काळात कायम भारताला मदत केल्याची करून दिली आठवण. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची व्हिएन्नामध्ये तातडीची बैठक. रशियाच्या विनंतीनंतर बैठकीचं आयोजन. इराणमधील अणु केंद्रांच्या सुरक्षेवर चर्चा होणार. जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे दुबईमध्ये अडकले. युद्धामुळे विमानांची उड्डाणं रद्द झाल्यानं कल्याण काळे दुबईमध्ये अडकले. कल्याण काळे सुखरूप असल्याची त्यांच्या भावाची माहिती. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातल्या विमान वाहतुकीला फटका. हजारो उड्डाणं रद्द. अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले. इस्रायल इराण युद्धामुळे भारतातील कृषी निर्यात संकटात. हवाई मार्ग बंद झाल्यामुळे तब्बल 2000 कोटींच्या कृषी निर्यात ठप्प. स्थिती कायम राहिल्यास कृषी निर्यातीवर मोठा परिणाम होणार. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे तेलाचा भडका. खनिज तेल 6% महागलं. देशात पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात महागण्याची शक्यता. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोनं 11,000 तर चांदी 25,000 महागली. सोनं प्रतितोळा 1,75,000 पोहोचलं. चांदीचे जीएसटीसह दर थेट 3 लाखांवर. VSRचे मालक रोहित सिंह उड्डाणावेळी मुख्य पायलटच्या सीटवर झोपले. जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ. VSR कंपनीसह रोहित सिंहवर कारवाईची DGCAकडे मागणी. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ई-KYC साठी राज्य सरकारकडून 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. KYC पूर्ण न केल्यास पैसे येणं कायमचं बंद होणार.